हा रस्ता आमच्यासाठी कित्येक वर्ष फक्त आश्वासनातच होता. पण दत्तात्रय शिंदे उभे राहिले आणि प्रश्न थेट शासनापर्यंत गेला. 3 दिवस आमरण उपोषण कुणी एवढा संघर्ष करतो का? हो, म्हणूनच तर आज रस्त्याचं काम पूर्ण झालं. पावसाळ्यात रुग्णालय गाठणं अशक्य व्हायचं. आज हा रस्ता म्हणजे आमचा जीवन मार्ग आहे. शाळेत जायला रोज उशीर व्हायचा. आता सुरक्षित रस्ता आहे, हीच खरी विकासाची ओळख. हा रस्ता होणं गरजेचा होता, कारण माल बाजारात पोहोचत नव्हता. श्री दत्तात्रय भाऊ शिंदे यांच्या उपोषणानंतर शासन जागं झालं, काम पूर्ण झालं. फक्त बोलणारे नेते आम्ही खूप पाहिले, पण काम करणारा माणूस म्हणजे रस्त्यासाठी लढा दिला म्हणून आज विकास दिसतो. दत्ताभाऊंचे खूप आभार. हीच लढवई परंपरा पुढे जाणार. त्याचमुळे माझा पाठिंबा सौ उषा दत्तात्रय शिंदे यांना. रस्ता चांगला म्हणजे विकास. लवकर आता शेतीचा माल वेळेत बाजारात पोहोचतोय. दत्ताभाऊंनी पुन्हा सिद्ध केले की विकास म्हणजे फक्त घोषणा नाही, काम असतं. रस्ता झाला, दळणवळण सुरळीत झालं. हा बदल श्री दत्तात्रय शिंदे यांच्या संघर्षातूनच झाला. संघर्ष करणाऱ्या नेतृत्वावर विश्वास ठेवूया. त्यामुळेच आमची साथ सौ उषा दत्तात्रय शिंदे यांना. धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी पंचायत समिती गणात तामलवाडी पिंपळा बुद्रुक देवकुरुळी हा रस्ता केवळ रस्ता नव्हता, तो ग्रामस्थांच्या आयुष्याचा प्रश्न होता. या रस्त्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने दत्तात्रय शिंदे यांनी 3 दिवसांचे आमरण उपोषण केले. या संघर्षाची शासनाने दखल घेतली आणि अखेर रस्त्याचे काम पूर्ण झाले. आज या रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले आहे, शेतमालाची वाहतूक सोपी झाली आहे, विद्यार्थ्यांचा आणि रुग्णांचा प्रवास सुरक्षित झाला आहे. हा बदल म्हणजे केवळ विकास नाही, तर संघर्षातून मिळवलेला हक्क आहे. याच कार्याच्या पार्श्वभूमीवर काम करणारे, संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून सौ उषा दत्तात्रय शिंदे यांच्यावर ग्रामस्थांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री सुनील राजाराम रोकडे व तामलवाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ उषा दत्तात्रय शिंदे यांच्या नावासमोरील पंजा चिन्हासमोरील बटन दाबून यांना प्रचंड मतांनी विजयी करा.